टाइम अँड डिस्टन्स मध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतात बघा. रमेश एक निश्चित अंतरामध्ये 20 किलोमीटर पर आवर्स वेगाने जातो आणि तेच अंतर 30 किलोमीटर पर आवर्स वेगाने वापस येतो. या संपूर्ण प्रवासात त्याचा सरासरी वेग किती असेल, म्हणजे एव्हरेज स्पीड किती असेल बघा. मानला आपण हे एक निश्चित अंतर आहे. तो 20 किलोमीटर पर आवर्स या स्पीडने गेला आणि हेच निश्चित अंतर तो 30 किलोमीटर पर आवर्स या स्पीडने वापस आला. विचारण्यात आलं की या संपूर्ण प्रवासामध्ये त्याचा एव्हरेज स्पीड किती आहे, म्हणजे सरासरी वेग किती आहे. जेव्हाही आपल्याला दोन वेगवेगळ्या स्पीड देत आहे आणि एक निश्चित अंतर जात आहे, त्यावेळेस आपण एक सूत्र वापरायचं सरासरी वेग काढण्याचं बघा. 2 टप्प्यात जात आहे म्हणजे जाण्याचा एक टप्पा आहे आणि परत वापस येण्याचा टप्पा आहे म्हणून 2 आलं. पहिला स्पीड याला मी S1 म्हणतो, दुसरा स्पीड याला मी S2 म्हणतो. म्हणजे जाण्याचा स्पीड आणि परत वापस येण्याचा. या दोन्ही स्पीडची बेरीज करायची खाली. आपल्याला निघून जाणार सरासरी वेग किती आहे. बघा 2 गुणिले 20च्या स्पीडने गेला तो. परत वापस आला 30 किलोमीटर पर आवर्स या स्पीडने. भागेला या दोन्ही स्पीडची बेरीज. 20 आणि 30 किती होतात 50. 0 ने 0 कॅन्सल झाला. 5 एक 5 आणि 5 चौक किती होतात 20. 4 दोन्ही 8 आणि 8 त्रिक किती होणार 24. म्हणजे त्याचा रमेशचा जो काही सरासरी वेग असेल 24 किलोमीटर पर आवर्स. या प्रश्नाचं उत्तर आहे 24 किलोमीटर पर आवर्स. आणखी एक प्रश्न आहे. राहुल एक निश्चित अंतर 4च्या स्पीडने गेला आणि 3च्या स्पीडने वापस आला. बघा 2 गुणिले जाण्याचा स्पीड आहे 4, परत वापस येण्याचा स्पीड आहे 3, भागेला 4 आणि 3 किती होतात 7. निघून जाणार सरासरी वेग. करा आता भाग वगैरे जात नाही तर आता गुणाकार करा. 4 दोन्ही 8 आणि 8 त्रिक किती होतात 24. 24 भागीला जर 7 म्हटलं तर उत्तर येते आपलं 3.43. त्याचा सरासरी वेग किती असेल 3.43 किलोमीटर पर आवर्स.